कोणीही सहज बनवेल इतका हा सोपा रवा पापड. म्हणजेच काय, रवा घ्यायचा आणि शिजवायचा आणि वर्षभरासाठी भरपूर असे पापड बनवून घ्यायचे. आणि जसा बनवायला सोपा आहे त्याचप्रमाणे चवीलाही हा पापड खूप चविष्ट लागतो आणि विशेष म्हणजे खूप खुसखुशीत बनतो. तर मंडळी, रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा व अशा भरपूर वाळवण रेसिपी नेहमी बघण्यासाठी RR कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर साधारण 1 वाटी भरून जाड रवा मी घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्या मापाने आपल्याला पाणी देखील मोजून घ्यायचं आहे. तर एक कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण पाणी टाकूया. तर पाणी हे किती असावं, तर जेवढा रवा त्याच्या 7 पटीने पाणी घेतलेलं आहे. म्हणजे 1 वाटी मी रवा घेतला तर 7 वाट्या आपण यामध्ये पाणी घालणार. तर 4 वाट्या पाणी टाकून झालेलं आहे. हे 5, 6 आणि 7 अशा संपूर्ण 7 वाट्या मी पाणी यात घातलेलं आहे. आता पाणी चांगलं गरम होण्यासाठी आणि लवकर गरम होण्यासाठी आपण झाकण ठेवू आणि जसं पाणी संपूर्ण गरम होईल तेव्हा आपण यामध्ये काही मसाले घालू, काही असे पदार्थ घालू ज्यामुळे पापडाला चव छान येईल. तर आता बुडबुडे दिसत आहे तेव्हा यामध्ये जिरं टाकलेलं आहे. तर जिरं हे 1.5 चमचा मी टाकलेलं आहे आणि यामध्ये आपण हिरवी मिरची किंवा लाल मिरची किंवा लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स काही घालू शकतो. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. 1.5 चमचा मी तिखट घातला आहे. 1 चमचा मीठ घातलेला आहे. आता हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ आणि जसजशी पाण्याला उकळी येते तेव्हा या पाण्याचा रंग बदलताना आपल्याला दिसतो. म्हणजे तिखट आणि जिऱ्याचा रंग शिवाय अर्क देखील उतरून जातो. आता संपूर्ण उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे रवा. तर रवा इथं मी आधी देखील सांगितलं की जाड रवा मी वापरलेला आहे आणि रवा टाकताना असा हळूवारपणे टाका. घाई करू नका. या रव्याच्या गाठी यात व्हायला नको याची काळजी घ्या. सतत हलवत राहा आणि मीडियम गॅस फ्लेमवर हे काम आपण सतत करत व्यवस्थित रवा मिक्स करून घेऊ. आणि काही वेळामध्येच संपूर्ण रवा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे. तरी सतत आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे. म्हणजे याच्या गाठी पडायला नको किंवा बुडाशी हे चिपकायला नको आणि जळायला देखील नको याची काळजी घेत राहायची. आता थोडी मोठी उकळी आलेली आहे आणि उकळीमध्ये आपल्या लक्षात येतं की घट्टपणा देखील चांगल्या प्रकारे दिसत आहे. घट्टपणामध्ये मध्ये चेक करत राहावा. पण योग्य घट्टपणा कसा असतो, प्रॉपर कन्सिस्टन्सी कशी असते, ही एक आपण ट्रिकने बघूया. तर मंडळी लक्षात घ्या, आता हा घट्टपणा हा बऱ्यापैकी आहे. उकळी पूर्ण आलेली आहे तेव्हा चमच्याच्या बॅक साईडला अशा प्रकारे मिश्रण जमा झालेलं असतं. तर अशी एक रेष ओढून पाहायची. रेष तर पूर्ण येते पण चमच्याला कोटिंग अजून आलेली नाही. म्हणून आपण पुन्हा कमी गॅस फ्लेमवर हे सतत मिक्स करत राहूया. तरी साधारण आता 4 मिनटं झालेली आहेत. आता पुन्हा 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर मी एकदा हे चेक करणार. तर बुळबुळे यायला सुरुवात झालेली आहे. मिश्रण अजूनच घट्ट झालेलं आहे. तेव्हा चमच्याची बॅक साईड आणि कोटिंग आपण चेक करूया. तर कोटिंग बघा संपूर्ण आलेली आहे आणि जर आपण रेष ओढली तर आरामात ओढली जाते. ही एक रेष झाली आणि दुसरी रेष देखील बघा मस्तपैकी ओढली गेली आहे. म्हणजेच काय, मिश्रणाचा कच्चापणा निघालेला आहे. म्हणजेच रवा संपूर्ण शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण खाली उतरवायचं. थंड झाल्यानंतर याची पापड बनवायला आपल्याला सुरुवात करायची आहे. तर मंडळी, या काही छोट्या छोट्या टिप्स लक्षात घेऊन मिश्रण तयार करायचं असतं. म्हणजे पापड अगदी न चुकता परफेक्ट तुमचे होतीलच. आता मिश्रण थंड झाल्यानंतर हे आपण अशा प्रकारे म्हणजेच पळी पापड बनवतो त्या प्रकारे चमच्याने पसरवून घ्यायचे आहे. आणि पापड हा जास्त पातळ बनवू नका. थोडा जाडसर ठेवा म्हणजे काढताना काही एक जड जात नाही. आरामात पापड निघतील. तर अशा प्रकारे भराभर हे पापड होतात. काही एक वेळ लागत नाही. जरी तुम्ही घरी एकटे असाल आणि हे पापड बनवण्याची इच्छा असेल तर आरामात हे पापड तुम्ही एकटे देखील बनवू शकाल. इतका हा सोपा पापड आहे. तर बोलण्यामध्ये तुम्ही बघू शकता आपले संपूर्ण पापड देखील तयार झालेले आहे. 1 वाटी रवा या मापाने 20 पापड आपले तयार झालेले आहे. आणि चांगले 2 दिवस कडकडीत उन्हात तापल्यानंतर पापड तुम्ही बघू शकता अगदी मस्त हे तयार आहे. जरी हा पापड आता वाळल्यानंतर लहान झालेला असला तरी तळल्यानंतर मस्त डबलने फुलतो आणि अतिशय खुसखुशीत हा पापड बनतो. तर तळून आपण बघूया. तर मंडळी बघा तुम्ही किती मस्त हा पापड आपला तयार झालेला आहे. कमी मेहनतीमध्ये अगदी सोपा म्हणजे जगातील सोपा पापड म्हणायला काही हरकत नाही. तर असे रव्याचे खुसखुशीत पापड बनवा आणि अशाच प्रकारे भरपूर वाळवण रेसिपी मी शेअर केल्या आहे आणि करत राहील. तर त्यासाठी अशा रेसिपी नेहमी बघण्यासाठी RR कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या पापडांसाठी लाईक बनतो तर पटकन लाईक करा, शेअर करा माझ्या रेसिपी
आणि अशा भरपूर वाळवण रेसिपी माझ्यासोबत बनवण्यासाठी RR कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.